दरम्यान तिकडे विक्रोळीमध्ये उघड्या गटारांविरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलंय। शिवसेनेचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालंय। काल एनडीटीव्ही मराठीनं या परिसरातल्या उघड्या गटारांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। साकीनाका दुर्घटनेनंतर आता संपूर्ण मुंबईतील उघड्या गटारांचा रियालिटी चेक एनडीटीव्हीच्या माध्यमातून केला होता आणि मुंबईच्या कन्नमवार नगर परिसरामध्ये मोठ्या संख्येनं उघडी गटारं होती हे देखील आपण दाखवलं होतं। आपण बघतोय की विक्रोळीतील कन्नमवार नगर परिसरातल्या या उघड्या गटाराचा रियालिटी चेक काल एनडीटीव्ही मराठीने केला होता आणि याची दखल घेत आज या ठिकाणी स्थानिक शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन केलं जातंय। शिवसेना शिंदे गटाकडनं या ठिकाणी आंदोलन केलं जातं आणि महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जर आपण नगरसेवक बघितलं तर ठाकरे गटाचे आहेत, त्यामुळं नाले सफाई असेल आणि त्यासोबत उघडी गटार असेल याचा कडाडून विरोध केला जातोय। ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय उपेंद्र सावंत आपल्यासोबत आहे। उपेंद्रजी, आपण कन्नमवार नगरची परिस्थिती बघितली तर उघडी गटारं काल देखील दाखवली होती। महानगरपालिकेला जाग येणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही गटारं उघडीच आहेत। काल तुमचं आम्ही एनडीटीव्हीला बघितलं, तुम्ही या ठिकाणी विक्रोळीचं उघडी गटारं बऱ्याच ठिकाणी आहेत तुम्ही दाखवलं, त्यामुळे एवढी गटारं उघडी आहेत की त्यांचे ढापे पण गेलेले आहे। महानगरपालिकेला कळूनही अजूनपर्यंत ते ढापे काय बसवण्यात आलेले नाही आणि आता पाऊस एवढा मोठा सुरू आहे की त्याच्यामध्ये कधी कोण जाईल सांगता येत नाही। ते पावसाळी गटारावर पण ते धापे तुटलेले आहेत, त्यामुळे एखादा माणूस पडला का तो फ्रॅक्चर होऊ शकतो। अशी महानगरपालिकेने याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि प्रत्येकाने महानगरपालिकेकडे जसा आम्ही आता विचार करत होतो की कचऱ्याचा ढीग पण तेवढाच आहे, तो पाणी तुंबल्यावर सगळीकडे राहते आणि गटारं साफ न झाल्यामुळे ही पाणी या ठिकाणी भरपूर प्रमाणात भरत आहे। गटाराची काय परिस्थिती आहे, या ठिकाणच्या साफसफाईची काय परिस्थिती आहे? या ठिकाणी जे आता नवीन डेव्हलप झालेले आहे कन्नमवार नगरमध्ये, त्यांनी पावसाळी गटारामध्ये त्यांनी जे फायलिंग करतात ते फायलिंग करणारं पाणी सगळं पावसाळी गटारामध्ये गेल्यामुळे इथे साफसफाई झालेली नाही आहे आणि साफसफाई न झाल्यामुळे पुरा कन्नमवार नगर पाण्याने भरलेलं आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर देखील पाणी तुंबताना बघायला मिळतंय। म्हणून मग काय सांगितलं, जेव्हा डेव्हलपरकडे बिल्डिंग गेलेली आहे त्याने काय केलं, ते पाणी जे फायलिंग करतात ते पाण्याचा पाईप ते पावसाळी गटारमध्ये सोडल्यानंतर त्यांनी कोणी गटर साफ नाही केले, कारण तो पुरा सिमेंटचा हे झालेला आहे, गाळ साठलेला आहे, त्यामुळे साफसफाई झाली नाही आणि गाळ साठल्यामुळे तेवढ्या प्रमाणात साफसफाई केलीच नाही। आपण बघतोय की एकीकडे उघडी गटारं आणि दुसरीकडे गटाराची योग्य स्वच्छता झालेली नाही, गटारातनं गाळ कचरा काढण्यात आलेला नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता पाणी देखील रस्त्यावर येत असल्याचं चित्र बघायला मिळतं। याचसाठी याकडे जर लक्ष दिलं नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि याचसाठी वेळोवेळी आवाज उचलला गेला होता, मात्र बीएमसी प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं सांगितलं जातं। एनडीटीव्हीने देखील याचा काल रियालिटी चेक केला होता, मात्र तुर्तास देखील या सगळ्या प्रकारावर कुणीही प्रशासकीय स्तरावरनं लक्ष दिलेलं नाही। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।